RT ॲडमिशन 2026 तर येत्या वर्षामध्ये आता जे फॉर्म सुरू होणार आहे यामध्ये ज्यांनाही फॉर्म भरायचे आहेत त्यांना लागणार आहे त्यांची वयोमर्यादा। कारण जोपर्यंत तुम्ही वयात बसत नाही तोपर्यंत यासाठी फॉर्म भरू शकत नाही। तर तुमच्या पाल्याचे वय किती लागणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। या अगोदर आपण डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ दिलेला होता, त्यामध्ये भरपूर सारे जे पालकवर्ग आहे त्यांनी मुलाचे वय किती लागणार अशाबद्दल भरपूर साऱ्या कमेंट्स केलेल्या आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहे। डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवा। फॉर्म कधी सुरू होणार आहे तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये फॉर्म सुरू होणार आणि जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये याबद्दलची संपूर्ण नोटिफिकेशन आणि साईटसुद्धा सुरू होणार। तर वयोमर्यादा काय लागणार आहे बघू शकता। आपण लास्ट इयरच्या साईटवर आलेलो आहे। लास्ट इयरच्या साईटवर आल्यानंतर इथे एक ऑप्शन दिलेला आहे GR अबाउट एंट्री लेवल एज, म्हणजे तुमच्या पाल्याचे वय किती लागणार आहे या संदर्भात इथे नोटिफिकेशन देण्यात येणार आहे। आणि या वर्षीची नोटिफिकेशन अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही आहे, परंतु लास्ट इयरचा जोही रूल आहे त्या रूलनुसार आपण अंदाज लावू शकतो आणि तुम्ही तुमच्या मुलाचे वय कसे कॅल्क्युलेट करू शकणार, कसे मोजू शकणार या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहे। तर बघू शकता इथे लास्ट इयरला 25-26 साठी जेही रूल आला होता एजसाठी म्हणजे वयोमर्यादासाठी, तो आपण एकदा यामध्ये चेक करून घेऊ। तर अशाबद्दल एक परिपत्रक येते। या परिपत्रकामध्ये 2026-27 साठी शैक्षणिक सत्रात RT 25% ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत अशाबद्दल एक परिपत्रक जाहीर करण्यात येणार। हे परिपत्रक लास्ट इयरचं आहे, या वर्षीचं नाही आहे, परंतु या परिपत्रकाच्या आधारे आपण या वर्षी वयमर्यादा किती लागणार, कधीपर्यंत कॅल्क्युलेट केली जाणार या संदर्भात माहिती घेऊ शकतो। तर 2026 साठी ही ॲडमिशन प्रोसेस होणार आहे, म्हणजे पुढील वर्षासाठी। त्यासाठी आपल्याला जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये फॉर्म फिलअप सुरू होणार। तर जोही निर्णय आहे त्या निर्णयानुसार बघू शकता की 31 डिसेंबर 2026 पकडू शकतो। तर 2026 पर्यंत तुमच्या मुलाचे वय हे मोजण्यात येणार की तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी म्हणजे तुमचे पाल्य किती वर्षाचे झालेले असेल। तर यामध्ये पूर्व प्राथमिक आणि इयत्ता पहिली या शाळेसाठी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। तर बघू शकता स्टार्टिंगले प्रवेशाचा वर्ग दिलेला आहे, प्ले ग्रुप म्हणजे नर्सरी, पहिली पूर्वीच्या तिसरा वर्ग यासाठी काही प्रमाणात जागा असतात, कमीच जागा असतात परंतु काही प्रमाणात असतात। यांना 3+ म्हटलेलं आहे 31 डिसेंबरपर्यंत। इयत्ता पहिली स्टँडर्ड फर्स्ट यासाठी भरपूर साऱ्या जागा असतात, 6+ म्हटलेलं आहे 31 डिसेंबरपर्यंत। आता तुम्ही तुमच्या मुलाचे वय कसे मोजणार, तुमच्या मुलाचे वय 31 डिसेंबर 2026 पर्यंत कॅल्क्युलेट केले जाणार। कारण ही जी प्रोसेस आहे ही पुढील वर्षासाठी आहे, म्हणजे 2026 साठी आहे। 26 साठी असल्यामुळे यामध्ये वयमर्यादा 25 पर्यंत मोजण्यात येणार नाही, हे लास्ट इयरला मोजण्यात आलेली होती। या इयरमध्ये पुढील वर्षामध्ये मोजण्यात येणार म्हणजे 2026 पर्यंत। तर तुमच्या मुलाचे वय 2026 पर्यंत 31 डिसेंबर 2026 पर्यंत 6+ होते का हे चेक करून घ्या। जर तुमच्या मुलाचे वय 6 वर्षापेक्षा जास्त होत असेल तुम्ही यासाठी इलिजिबल आहे आणि तुम्ही फॉर्म भरू शकता। आता तुम्ही म्हणसाल की आमच्या मुलाची जन्मतारीख XYZ आहे तर आम्ही कॅल्क्युलेट कशी करायची, त्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। इथे तुम्ही टाईप करा एज कॅल्क्युलेटर, AGE एज कॅल्क्युलेटर करा, इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर काहीच नाही, अशा प्रकारे पहिलं एज कॅल्क्युलेटरला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टार्टिंगला 2 ऑप्शन आले आहे, डेट ऑफ बर्थ, एज कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे आहे तुम्हाला। तर इथे आपल्याला पाहिजे आहे 2026 पर्यंत। तुमच्यासमोर लाईव्ह प्रोसेस दाखवतोय आपण। त्यानंतर इथे 31 तारखेपर्यंत आणि महिना असणार आहे डिसेंबर। ओके, यामध्ये तुमच्या मुलाचे वय जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या मुलाचे वय 2022 असेल, तुम्ही सुद्धा यामध्ये चेक करू शकता। आणि तारीख पकडून घ्या तुम्ही 5 तारीख असेल आणि आपण पकडू की यामध्ये फेब्रुवारी, म्हणजे तुमच्या मुलाचे वय आपण कॅल्क्युलेट करत आहे 5 फेब्रुवारी 2022 कोणत्या तारखेपर्यंत 31 डिसेंबर 2026। ओके, यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा। कॅल्क्युलेट केल्यानंतर बघू शकता तुमचा मुलगा इथे 4 वर्ष 10 महिने 26 दिवसाचा होत आहे। त्यानंतर तुम्हाला एक नवीन आपण चेक करू। समजा आपण दुसरी जन्मतारीख घेतली 5 फेब्रुवारी 2020 आणि 31 डिसेंबर 2026 पर्यंत जर कॅल्क्युलेट करत असाल
तर यांचे वय बघा किती होत आहे. हा मुलगा इलिजिबल आहे कारण हा विद्यार्थी 6 वर्ष 0 महिने 26 दिवस 6+ झालेला आहे. अशाबद्दल तुम्ही सुद्धा एज कॅल्क्युलेटरवर तुमच्या मुलाचे वय कॅल्क्युलेट करा. कधीपर्यंत 31/12/2026 पर्यंत कॅल्क्युलेट करा आणि 6+ होते का बघा. 6 वर्षाच्या वर एक दिवस जरी होत असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता. आणि याबद्दलचे जे परिपत्रक आहे हे अजूनपर्यंत साईटवर उपलब्ध झालेले नाही आहे कारण साईट 2026-27साठी सुरू व्हायची आहे. लवकरच ही साईट सुरू होणार. याबद्दल संपूर्ण GR संपूर्ण माहिती उपलब्ध केली जाणार. तुमच्या एरियामध्ये किती स्कूल आहे याबद्दल सुद्धा, किती स्कूलला ग्रँट देण्यात आलेली आहे या वर्षासाठी ही सुद्धा माहिती उपलब्ध होत असते. परंतु अजूनपर्यंत साईट सुरू केलेली नाही आहे. ही साईट साधारणतः या महिन्याच्या शेवटी किंवा मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू केली जाणार. संपूर्ण GR येणार. तुम्हाला वेळोवेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार. जसे की आपण डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे, तुम्ही डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. जेही पालकवर्ग भाड्याने असेल त्यांनी तर अवश्य आपलं जे रेंट ॲग्रीमेंट आहे हे कन्फर्म करा. आजूबाजूला तुमचं RDचं ऑफिस आहे तिथे जाऊन व्हिजिट करा. तुमचे आता पैसे खर्च होऊ शकतात, परंतु जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला 8वी क्लासपर्यंत टोटल मोफत शिक्षण मिळू शकते. तर तुम्ही थोडी काळजी घ्या. डॉक्युमेंट्स रेडी करा. वयोमर्यादा आपण जस्ट सांगितलेली आहे, तरीसुद्धा जेही परिपत्रक येईल त्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तुम्ही आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट असेल ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे.